Hello, I'm Tanu and you're watching Inqua News. Under the visionary leadership of Prime Minister Narendra Modi, Bharat has witnessed three landmark developments that have significantly shaped the nation's progress. The abrogation of Article 370, the government's firm stance against terrorism and Naxalism, and the construction of Ram Mandir stand as a defining achievements reflecting a new era of national unity, security, and cultural resurgence. सगळ्यात पयली हांव समेस्त गोंयकारांच्या वतीन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां 12 वर्सांचो कार्यकाळ पुराय जाला म्हणून तांचें खूब खूब अभिनंदन करता आनी त्याच बरोबर लॉंगेस्ट सर्विंग इलेक्टेड प्रायम मिनिस्टर देशांतले तांच्यांनी होय रिकॉर्ड तांच्यांनी ब्रेक केलो म्हणूनय तांकां खूब खूब शुभेच्छा दिता हाज्याय फुडें अशाच पद्दतीन नवे रिकॉर्ड तांच्या कार्यकाळांत क्रिएट जावचे हे देवा लागीं मागता आनी म्हाका जर कोणीय जर विचारलें म्हणजे 12 वर्साच्या कार्यकाळांतल्यो 3 गजाली खंयच्यो म्हत्वाच्यो जाल्यार 3 गजाली मुद्दामून मेन्शन करता. एक, अखंड भारताचें स्वप्न साकार केलें. 370वें कलम रद्द करून जम्मू आनी काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक जालो. आमी सातत्यात म्हणत आयिल्ले जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है आनी तेंच कश्मीर आज आमकां प्राउडली सांगता आसतना इस देश में दो विधान दो निशान दो प्रधान नहीं चलेगा ह्यो घोषणा दीत गेली 60 वर्सां भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो हो काम करीत आशिल्लो तेंच आज सत्य जाता. इस देश में एक प्रधान एक विधान एक निशान यही चलेगा म्हणून अखंड भारताचें स्वप्न माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी 370वें कलम रद्द करून हो देश अखंड भारत एक आसा हें सत्य करून दाखयलें. दुसरें जर तुमी पळयशात हो देश स्वतंत्र जालो 1947 पण ह्या देशांतलो नक्षलवाद आतंकवाद सोंपलो ना. ह्या देशांतलो आतंकवाद मुक्त भारत नक्षल मुक्त भारत हो जाहीर केलो ही दुसरी खूब व्हड गजाल आसा कारण स्वतंत्र जाल्या उपरांत सुद्दां ह्या आतंकवादाचो आनी नक्षलवादाचो त्रास सगळ्या भारतीयांक आशिल्लो. तो नक्षल मुक्त भारत आतंकवाद मुक्त भारत हें जर कोणी केलें आसत जाल्यार ह्या 75 वर्साच्या कार्यकाळाच्या उपरांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केलें. आनी तिसरी म्हत्वाची गजाल ज्या 550 वर्सां ज्या राम मंदिरा खातीर वाट पळयली म्हणजे तें राम मंदीर हें माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या कार्यकाळांत कसल्याच तंट्याच्या शिवाय हें राम मंदीर अयोध्येंत जालें ही खूब व्हड गजाल आसा कारण म्हणजे आमी जें म्हणटा तें राम मंदीर आज सगळ्यांच्या आस्थेचें स्थान आशिल्लें भावनेचें स्थान आशिल्लें तें राम मंदीर जालें. ह्यो सगळ्यात 3 व्हड गजाल ह्यो ह्या 12 वर्साच्या कार्यकाळांत जाल्यो म्हणपाक कांय हरकत ना. हांव 12 वर्साच्या ह्या पुराय उलयता आसतना विश्वास भी विकास की और जनकल्याण की 12 वर्सां हें मुद्दामून सांगता. काही गजाली ज्यो पुराय देशभरात देशांतल्या लोकां खातीर जाल्यो त्यो तुमच्या मुखार दवरता आनी विशेष गजाली ज्यो गोंयकारां खातीर जाल्यो त्योय तुमच्या मुखार दवरता. सोशल वेलफेअर आनी सिटीजन एम्पावरमेंट जेका आमी म्हणटा तातूंतले जर आमी पळयत जाल्यार 25 कोटी लोकांक दारिद्र्य रेशे खाली वयर हाडपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यांनी केलें. हांव सोशल वेलफेअर कित्याक म्हणटा तर टॅक्स रिलीफ जो फक्त 2 लाखाचो टॅक्स रिलीफ 2014 आशिल्लो तो 12.75 लाख टॅक्स रिलीफ दिवपाचें काम आज 2026 आमी सगळे जाण पळयता. आमी जर पळयत जाल्यार ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ह्या देशा कडेन कितल्या मोठ्या प्रमाणांत हें जालें आसत जाल्यार 70 लाख करोड विच इज $843 बिलियन इन्व्हेस्टमेंट ह्या इतक्या पिरियडांत म्हणजे 2014 ते 2025 हाज्या मेरेन FDI इन्व्हेस्टमेंट भारतांत जाली. आमी सगळे जाण जे पळयता विच इज बँकींग अकाउंट्स म्हणजे सामान्य मनशाचो बँके कडेन अकाउंट सुद्दां नाशिल्लो 2014 पर्यंत अशा 58 कोटी लोकांचे जनधन अकाउंटच्या अंतर्गत म्हणजे बँकींग फॅसिलिटीज ही तांकां अवेलेबल करून दिली आनी 51 लाख कोटी रुपया हे DBTच्या माध्यमांतल्यान डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर हे त्या निमित्तांत केलें. आज आमी इंडिया वर्ल्ड स्टेजीचेर कशा पद्दतीन पळयता आमी म्हणटा की भारताचें एक ग्लोबल लेवलाचेर म्हत्व इतक्या मोठ्या प्रमाणात वाडलेलें आसा कारण हे सगळें आमी पळयता आसतना विशेष करून कोवीड काळ जो पळयलो कोविड-19 वॅक्सिनेशन 99 कंट्रीन वॅक्सीन मैत्री ह्या संकल्पनेच्या सकयल आमच्या देशात वॅक्सीन प्रोवायड केलें. एक काळ असोय आशिल्लो
टीबीच्या वॅक्सिनाच्या खातीर आमकां भायल्या देशांची वाट पळोवची पडटाली किंवा टीबी वॅक्सिन तयार करपाक आमकां कितलींशींच वर्सां लागलेलीं. हांगा कोवीड जाल्या उपरांत विदीन अ शॉर्ट स्पॅन ऑफ अ टायम आमी वॅक्सिन तयार केलें आनी पुराय देशभरांतल्या लोकांक दिलें. आमी पळयता की ग्लोबल रिस्पेक्ट मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीक मेळ्ळो, म्हणजे तो देशाक मेळ्ळो. हे जर पळयत जाल्यार 32 हायस्ट नॅशनल हॉनर हे 16 कंट्री आनी ऑर्गनायझेशनांतल्यान हे मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांकां मेळ्ळेलो आसा. आमी जर पळयत जाल्यार ट्रान्सपोर्ट क्षेत्रांत जें रेवोल्युशन जालें हें खूब व्हडलें रेवोल्युशन आशिल्लें. तुमी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे जर इन्फ्रास्ट्रक्चर रोड आसतलो, रेल आसतले, एअरपोर्ट आसतलो, विशेश करून आमी जेन्ना रोडवेज पळयता तेन्ना 1.46 लॅक्स किलोमिटर रोड्स हे कंप्लीट केले गेले. रेल्वेज जेन्ना पळयता तेन्ना जवळपास 164 वंदे भारत ह्यो नवीन ट्रेन ह्यो ऑपरेशनलायज जाल्यो आनी जवळपास 9 कोटी पॅसेंजर्स तांच्यांनी ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात तांच्यांनी कवर केले. एअरपोर्टच्या बाबतींत सांगता आसतना 2014 पर्यंत फक्त 74 एअरपोर्ट आशिल्ले, ते आज 164 एअरपोर्ट म्हणजे डबलाच्या पेक्षा चड संख्या ही ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात आमी वाडली. अंडर द उडान स्कीम हेच्या अंतर्गत वेगवेगळी सिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो आमी कंप्लीट करपाक शकले. आमी जेन्ना पळयता की इट इज नॉट ओन्ली द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बट इट इज ऑल्सो द डिजिटल एम्पावरमेंट आनी टॅक इनोव्हेशन्स हे ह्या काळात आमकां दिसून येता. आनी ताकाच लागून 4G कनेक्टिविटी जी आसा पळय न्ही ही 98% कवरेज विलेज लेवलाच्या पर्यंत पावयली. 5G कनेक्टिविटी जी आहा पळय न्ही ही 99% डिस्ट्रिक्ट लेवलाच्या पर्यंत 5G कनेक्टिविटी लोकांक आज अवेलेबल आसा. दिस इज अ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वीच इज क्रिएटेड बाय द हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजीज टेन्युअर हे म्हणपाक काय हरकत ना. आमी डिजिटल पेमेंट पळयता आसतना UPI ट्रान्झॅक्शन हेजी कवरेज जर पळयत जाल्यार मोर दॅन 66 crores रुपीज हाजे डेली ट्रान्झॅक्शन्स आमकां रिफ्लेक्ट जाता आसतना दिसता, वीच इज एन 49% शेअर ऑफ द ग्लोबल रियल टायम डिजिटल पेमेंट्स हो ह्या UPI पेमेंटांतल्यान आमकां आज आमच्या भारत देशात पळोवपाक मेळटा. एक सायबर कवच केंद्र हे सेक्युरिंग 99% ऑफ द डिजिटल पॉप्युलेशनाक सायबर कवच दिवपाचें काम हे मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी लेड ह्या गव्हर्नन्सांत दिला गेला. आमी सातत्यात आमी उलयताले की वुमन लेड डेव्हलपमेंट ही एक नवीन संकल्पना ह्या कार्यकाळात मांडली आनी आमकां ती पळोवपाकूय मेळटा. आमी फायनान्शियल इंडिपेंडन्स दिता आसतना 32 कोटी अकाउंट्स म्हणजे 52 crores अकाउंटांतले 32 कोटी अकाउंट्स हे महिलांचे अकाउंट्स आशिल्ले, जे तेंच्यांनी ह्या पयले फावटी तेंच्यांनी फर्स्ट टायम अकाउंट ओपन केले. आनी 3 crores ऑफ द रुरल वुमन ह्यो लखपती दिदी ह्या कन्सेप्टाच्या सकयल 3 कोटी महिला भगिनी ह्यो लखपती दिदी जाल्यो. आमी पळयता की हेल्थ आनी सेफ्टी हाच्या अंतर्गत जवळपास 11 कोटी महिला भगिनींक LPG कनेक्शन्स प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ह्या अंतर्गत हे तांकां दिले. हे फक्त गॅस दिवपूच जायना जाल्यार रेस्पिरेटरी डिजीजीस रिड्यूस करपाचें काम 20% ह्याय संकल्पनेंतल्यान जालें हें आमकां सांगता आसतना खूब खोस भोगता. स्वच्छ भारत अभियान हाच्या अंतर्गत फक्त कोयर काडपाचेंच काम न्ही तर 2 कोटीच्या पेक्षा चड टॉयलेट्स हे जेंकां फर्स्ट टायम जेंकां टॉयलेट नाशिल्ले तांकां 100% टॉयलेट फेसिलिटीज दिवपाचें काम ह्या स्वच्छ भारत अभियान ह्या अंतर्गत केलें. मॅटर्निटी लीव एंड वर्क फोर्स 12 विकाची मॅटर्निटी लीव आशिल्ली ती 26 विकाची मॅटर्निटी लीव विथ पेड दिवपाचें काम हे ह्याच टेन्युअरांत जालें आनी ताजो बेनिफिट्स 20,000 कोटी रुपया फायनान्शियल एसिस्टंट हो PM मातृवंदना योजना हाच्या अंतर्गत ह्या 12 वर्साच्या कार्यकाळात डिस्ट्रिब्यूट जालो.